महत्त्वाची बातमी। भाजप मागच्या वेळी लढलेल्या जागांना एवढ्याच जागा लढण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। भाजप विधानसभेला 164च्या आसपास जागा लढण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून ही माहिती समोर येते आहे। तर महायुतीच्या जागा वाटपाचं 80% पूर्ण झालं असल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय। दरम्यान सीएम शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची आज नागपुरात बैठक होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील रामगिरी बंगल्यावर ही बैठक होणार आहे। तर 23 सप्टेंबरला शहा विदर्भ दौऱ्यावर आहे आणि त्यापूर्वीच या तिघा नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे। आणि याच प्रकरणी आपण अधिक अपडेट घेणार आहोत आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, नक्कीच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस संध्याकाळी नागपुरात मुक्कामी आहे आणि 10:30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी महायुतीची एक महत्त्वाची बैठक आज होणार आहे। 10:30 वाजता नंतर आज ही बैठक होणार आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाबाबत चर्चा जी आहे ती होणार आहे। खात्रीलायक सूत्रांची अशी माहिती आहे की 80% जागा महायुतीचं वाटप जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। 20% जागांबाबत काही तडजोड आहे, काही एक्सचेंज करायची आहे जागा, त्याची चर्चा जी आहे ती आज या ठिकाणी होणार आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे या जागा वाटपाच्या या सत्रामध्ये एक माहिती सूत्रांकडे येते की भाजप 160 पेक्षा जास्त जागा किंवा 160च्या आसपास जागा या विधानसभा निवडणुकीत लढण्याची शक्यता आहे। कारण की महायुतीला सत्तेत यायचं असलं तर भाजपला 100 पेक्षा जास्त जागा जिंकणं गरजेचं आहे आणि त्यासाठी भाजप जी आहे ती 160च्या आसपास जास्त किंवा 160 पर्यंत जागा या विधानसभा निवडणुकीत महायुतीत लढण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमित शहा 23 तारखेला विदर्भाच्या दौऱ्यावर आहे। त्यापूर्वी जागा वाटपाचं जे सूत्र आहे ते अंतिम होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आज तिन्ही नेते या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी चर्चा करणार आहे। गेल्या वेळेस ही जवळपास 3-3.5 तास नागपुरात बैठक झाली होती ना, आजही। अगदी गजानन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।